हाय सगळ्यांना. अयो हाय म्हणून तर आबाळ वरडलं. तर बघा आता आहे ना संध्याकाळचे 7 वाजलेत आणि ही आबाळ आहे ना 5 वाजल्यापासून आबाळ असं आलतं ना भयंकर भीती वाटायचं होतं. पण पाऊस काय आला नव्हता. पण आता संध्याकाळच्या 7च्या टायमिंगला ना हिजा पण लय लावायला लागले तर आणि आबाळ पण लय ओरडायला लागले आणि पाऊस पण यायला लागला. त्याचबरोबर वारा पण सुटलाय बघा भरपूर असा. तर भीती वाटायचं जोगच आहे, बाहेर जायला नकोच वाटते. आणि आज आहे ना आपल्या रानातली कामं करून घेतली बघा. दुपारी ना गव्हाचं जे रान होतं ना ते पूर्ण असं नांगरून घेतलं. म्हणलं ते काड काय जाळलं नाही, हाय असं त्याला गाडून टाकलं, कारण त्याचा खत होईल म्हणून. आता उन्हाळ्यात पाण्याची कमतरता येते आणि आपला ऊस पण लावलेला, इथं कांदा पण आहे आणि थोडासा भुईमुग करावं ही पण विचार चाललाय. आणि आता जिथं लसूण काढलाय ना तिथं थोडंसं माळवं भाजीपाला हे करा म्हणून विचार चाललाय. मग पाणी काय सगळ्या ह्याला पुरायचं नाही, त्याच्यामुळं मग ती रान आपलं नांगरून टाकलं. त्याच्यात आता पाऊस पडल्यावरती नाही का ती काढ आहे ना गव्हाचं ती कुजून जाणार आणि त्याचा खत होणार. त्याच्यासाठी रान नांगरून टाकलं. बरं झाली पाऊस यायच्या आधी. आता वारही सुटले, मग किती पाऊस येतोय किती नाही काय कुणाला सांगता येत नाही अंदाज त्याचा. त्याच्यामुळं गारपीट सांगितली. खरं काय इकडं तुमचं दाजी बसलेत बघा. तर दाजी इकडं बसलं होतं, तिथं म्हणलं इजा लय लावत्यात, वारं पण सुटलंय, तुम्ही खुर्ची इकडं मांडा आणि इकडं बसा म्हणलं. तर दाजी इकडे बसलेत बघा. आणि आज आहे ना आपला लसूण काढून घेतलाय. लसूण सगळा इथला कालला जांभळी खाली दाजींनी ठेवला होता, जांभळी खालनं उचलला घरात नेऊन ठेवला. वारं कावार सुटल्यावरती म्हणलं आबाळ होतं त्यावेळेस नव्हतं वाटत येईन म्हणून, काय पावसाचं दिवस नाही तर त्याच्यामुळं. पण यायलाच लागला ना, मग सगळा लसूण घरात नेऊन ठेवलेला आहे बघा. इकडं मोठ्या बसला, इकडं मण्या, तिकडं गोल्या, ही बघत बसल्या. तर वारं कसं काय चाललंय बघितलं का? वारं बाहेर इकडं जरी यायचं म्हणलं ना तरी भीती वाटते बघा. इजा कडाडून जातात अशा, काय का नाही. तिकडं ना हे बघा, इकडं इजा लवती तसल्या दिसल्या का? तुमच्या इकडं पण आहे का नाही पाऊस सांगा बघा. तर आज आहे ना 30 तारीख आहे, 30च आहे ना व 30 मार्च 2026. तर जर वर्षी आहे ना आपण बघा पावसाची वाट कधी बघतो आपण? 7 जूनच्या पुढं. आपण काय म्हणतो 7 जूनला पाऊस पडन, 7 जूनला पाऊस पडन. मग ज्वारी पेरायची. ज्वारी पेरतात ना? ज्वारी ना आधी हे असतं ना दुसरं बाजरी, हा कडधान्य. ते काय काहीतरी पहिली आंघोळ पावसाची दिवाळीत काय म्हणतात की ते ज्वारीच्या टाइमला असतं. तर असू द्या काय काय असं ना 7 जूनला आपण दरवर्षी पावसाची वाट बघतो. पण गेल्या वर्षीपासून ना पावसाचा ताळमेळच काय भेट नाही बघा. उन्हाळा तर पावसाळा काय जाणूनच येणार, उन्हाळ्यातच पाऊस पडतोय. आता पण उन्हाळा चालू आहे, पण नाही पावसाने आताच सुरुवात केली. मागच्या वेळेस पण आलेला, त्यावेळेस 2दा आलता आहे ना. त्याच्यावर आज बघा नुकसानी म्हणजे काय लय नुकसानी. कांदा आता इकडं कांदा काढायचं काम चालू आहे. आपला कांदा आहे, लसूण एक वापा काढायचा राहिलाय, गहू काढून ठेवला. शेतकऱ्यांची भरपूर नुकसानी. आणि हा हा आंबा बऱ्याच कैऱ्या पडून जाते. आणि आपला हरभरा काढलेला हरभरा काय जास्त झाला नाही. तिथं कागद दिसतोय ना, तिथं कागदाखाली ते हरभरा झाकून ठेवलेला आहे बघा. हा बडवून हे करून ठेवलेला आहे. आणि काय जास्त झाला नाही, 2-3 पायला होईन, त्याच्यामुळे काय अडचण नाही. पातळ झालता ना, हरभऱ्याने धोका दिला. असू द्या. तर गहू तर काय सगळा काढून घेतलेला आहे आपला. फक्त ऊस पण खुरपून खायला टाकून पाणी देऊन घेतलेलं आहे. हे बघा इजा कशा लावतात रे देवा, काय नाही खरं. आणि फक्त आता आपला कांदा आणि एक वापर लसूण तेवढाच राहिलाय, बाकी सगळं झालेलं आहे. पण इतरांची पण रानात भरपूर काय काय असतं ना. कोणाचं गहू काढायचं राहिलं, कोणाचा हरभरा राहिलाय. तुम्हाला आवाज येतोय का? तुमच्या इकडं पण आहे का नाही पाऊस? नक्की सांगा कमेंट करून. आमच्या इकडं तर लागला यायला बघा, पाऊस पण यायला लागलाय. नुसतंच आबाळ वरडत नाही. जर नाहीतलं होते बघा, इथं सगळं असं टिपकं टिपकं पडलेलं दिसते. तर टिपकं हे बघा, टिपकं दिसायला लागलं पडलेलं. इकडच्या साईडला झालं होतं तर आयुष्यपत दिसली बरं का, दिसली मोबाईलमध्ये दिसली आताशी. तर चला असू द्या, काय नाही म्हणलं. आमच्या इकडं ना वारं कावार पाऊस पाणी सगळंच आहे म्हणलं. तुम्हाला पण विचारावं तुमच्या इकडं आहे का नाही ती. तर दाजी इथं बसले. तर आमच्या इथं लाईट तर काय नसते बघा. आता संध्याकाळची ही चार्जिंगचा बल्ब लावलेला आहे. लाईट असते रात्री 10 वाजता येते आणि सकाळ 6 वाजता निघून जाते. उठायच्या आधी निघून जाते. लाईटीचा काही फायदाच नाही असून नसून.
तर गोल्या हा जागावं लागतं ना मोबाईल चार्जिंग करायला मोबाईल चार्जिंग करून ठेवावं लागते, पॉवर बँक चार्जिंग करून ठेवावं लागते, बॅटरी चार्जिंग करून ठेवावं लागते. ही चार्जिंगचा बल्ब थोडा वेळ चालतो, नंतर न जातो, मग बॅटरी लावायची आपली मस्तपैकी. तर इकडं बघा लसूण आहे ना सगळा घरात असा आणून ठेवला. ही बघा इथं ही लसूण सगळा घरात असा इथे पाटीत, आणि इथं ना ही सगळा खाली ठेवलाय बघा ही लसूण आणून. तर ह्याला ना हे असं ही केल्यावरती एकदम स्वच्छ स्वच्छ वाटणार आहे. ही लसूण सगळा लसूण असा करून ठेवायचा आहे बांधून, आणि जी खुडून निघालेला ना ती याच्यात ठेवलाय बघा बकेटमध्ये ह्या आणून. तुम्ही कशाला आलात माझ्याकडं? चला बाहेर, चला 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 बाहेर. बघा इकडं काय चाललंय. इकडं ना मी आपला गॅस भरून ठेवलेला आहे मस्तपैकी. इकडं बघा हे सगळं पूर्ण असं पावसात भिजून आहे. सकाळ पेटायला मग पेटत नाही लवकर त्याच्यामुळं, आणि सकाळ मग गॅस पेटवला की मस्तपैकी ही कणसं येतं ना, कणसं अशी कवळी कवळी मी बघून आणलेत बघा मकाची. तर मकाची कणसं मस्त अशी त्याच्यात भाजून घ्यायची हारात, रस रस हारात भाजून घ्यायची. तुम्हाला आवडतात कणसं? आम्हाला तर आवडतात. तुम्हाला पण आवडतात का नाही मकाची कणसं खायला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मला आहे ना ही पण आवडतं बरं का. हे बघा केळीचं चिप्स. तर ही चिप्स ना मला आवडतं, त्याच्यामुळे मी दाजींना सांगितलं गावात आणायला. मगाशी दाजी गेलं तर गावात, तर दाजी केळीचं चिप्स घेऊन आलेत. माझ्याबरोबर ह्या दोघांना पण आवडतं. कशी बघतात बघितलं का? काय रे गोल्या? काय 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 कशी आता मागे येते बघ. या 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 तुला चिप्स पाहिजे वय? चिप्स पाहिजे तुला? काय पाहिजे काय? हां होय र, केळीचं चिप्स खायचंय? वारं सुटलंय, जाऊ नका बाहेर. मोंट्या तुझं काय? तुझं काय? काय नाही ना तुमचं? तुम्ही बघा म्हणा, मी हाय ना निवांत, कोण आल्यावर बघतो मी, हाय का नाही. तर चिप्स फोडल्यावरती ह्यांना पण द्यायचं आणि मी पण खाणार. तर काय नाही, ह्या पावसाने लय राडा केला या, काय काम सुधरून द्याय नाही. घेण्याने देण्याचं मोकारच कवा पण पडायला लागलाय पाऊस. गेल्या वर्षीपासनं जून महिन्याची वाट बघायची गरजच नाही, आधीची येतो या, हाय का नाही. बिनबुलाय मेहमानसारखा. पानं लयच खराब झालेत व. हे आपला पानाचा वेल आहे ना, पानं हे बघा असं इकडं ही दोरी बांधली, ह्या दोरीवरून इकडं चाललेत, हे इकडं असं चाललेत. चांगलं मस्त असं कोमारं फुटलेत त्याला. तर काय हे कवर चलतंय काय माहिती बाबा. मला गॅस पेटवायचा आहे आता, स्वयंपाक बनवायचा आहे. तर स्वयंपाक बनवायला ही वारं स्वयंपाक बनवून देईन का व? वारं लय लागेल इथं. हां हो, ही पिशवी पशी जाऊन बसला गोल्या मन्या. पिशवीत नाही ठेवलं पण मी, ह्या तिकडं हातात दिलंय मी. त्यांना द्यायचं झालं खरं, पण तुम्हाला त्याच्याबरोबर मी दही पण सांगितलं होतं. नव्हतं का? दही नव्हतं तर दाजी आईस्क्रीम घेऊन आलेत बघा ह्या टायमाला खायला. चहा पाणी करायचं सोडून आईस्क्रीम खाल्ली आम्ही थंड 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 वातावरणात. हां वारंही सुटलं ह्याच्यात मस्तपैकी चहा गरमागरम भजी बिजी करून खायची. गरम ही सोडून तुम्ही आईस्क्रीम घेऊन आलात खायला. उन्हातानाची आईस्क्रीम असते खायला. हां भारी वाटतं खायला. तू काय हुडकतो? काय काय नाही तिथं. तर चला असू द्या, काय नाही म्हणलं. आमच्या इकडं ह्या टायमिंगला बघा असं इजालं होते, आभाळ ओरडतंय, वारं सुटलंय, पाऊस पण आहे. सांगावं म्हणलं तुमच्या इकडं पण आहे का नाही विचारावं म्हणून व्हिडिओला सुरुवात केली. तर व्हिडिओला आता मी एंड करते आणि चहा बनवते मस्तपैकी. ह्यांना थोडंसं चिप्स देते, मी पण खाते. आज सगळे चपल्या दारात ठेवलेत. आहोत इकडं इतक्या जवळ का घेतले? इतक्या जवळ कधी नसते. पावसा पाण्याचं लगेच भिजायला लागल्या वय चपला. बघितलं का, इथवर दारात चप्पल कधीच नसते. पावसा पाण्यामुळे भिजली तरी काय होतंय तिला. इतका पाऊस लगेचच धो यायला लागला वय. हा कुठं तरी एखादा टिपका पडतोय, अजून काय इतका नाही आला. दारात अशा चपला नसतात इतक्या जवळ घ्यायच्या, आपण कधीच घेत नाही. हाय का नाही रे मन्या? चला सगळ्या चपलांना तिकडं नेऊन सोडवलं बाजूला त्यांच्या जाग्यावरती. तू बस इथंच. कसं वातावरण झालंय संध्याकाळच्या टायमिंगचं, बघितलं का कसा टिपका येतोय. इथं बघा हे सगळं ओलं ओलं दिसतंय ना, हे पाऊस पडलेला आहे. हे बघा हे इकडं कोरडं दिसतंय आणि इकडं ओलं दिसतंय. सगळा कचरा इथं वाऱ्याने उडून आलाय.
इकडं नाही येत इथं. नाही इथं नाही लागत. हे बघा इथं नाही येत ही घरामुळं. हे बघा पाऊस बघा सगळं टिपकं कसं पडतेत ते बघा. हे बघा पावसाचं टिपकं बघितलं का. कसला पाऊस आहे रे देवा, काय नाही खरं. कुठून येतोय टिपका ते बघा ते बघा. चला येऊ द्या पाऊस. आता मी घेते स्वयंपाक बनवून मस्तपैकी गरम गरम चपाती भाजी आहे का नाही. तुमचं काय चाललंय. व्हिडिओ बघतायत. दाजी बघते व्हिडिओ. मी हातात चिप्स घेतलं की मन्यान गोले येते तर का. कसा बघतोय पण आला. चला हा वारं बघा कसलं सुटलं या. कसलं भारी दिसतंय. नारळाची झाड, जांभळीचं झाड, इकडून रामफळाचं झाड, चाफ्याचं झाड. मग चाफ्याची फुलं दिसते तिथं खाली झाडे त्याची दिसतेत. अयो आई शपथ काय नाही खरं. कसली लावली ती म्हणली असं मी पण दिसते की नारळाच्या मधनं बघके जरा. हाय का नाही. तू नुसतं झाडण बिडच दाखवते. मी पण कसली भारी दिसती आहे का नाही. नको बाबा चलाय घरात. हा मोबाईल बंद करते बाबा आता मी. बाद झालं. बघितलं का तुम्ही पण बघितली ना कशी यूज लावली ती. लय भीती वाटली मला तर. काय नाही खरं असं त्या व्हिडिओला इथंच येऊन करते. ती मान्यान गोल्याला वाटायला लागली. त्यांना पण देते चिप्स. मी पण खाते मस्तपैकी गरमागरम चहा करून पाहिला पिते. हा चहा मागाशीच केला असता पण त्या आईस्क्रीम मुळे राहिला. चला बाबा बाद झालं. हे काय असं चालू राहणार आहे. आपलं घरात जाऊन बसावा आहे का नाही.